नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जलसंपदा विभागाकडून अतिशय महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये नेमकी अपडेट कशा संबंधित आली आहे ते। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाउट स्किप करता, जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भाची योग्य माहिती भेटेल। विद्यार्थी मित्रांनो, पहा, ज्यावेळेस तुम्ही अधिकृत वेबसाईटवरती व्हिजिट कराल त्यावेळेस तुमच्यासमोर जलसंपदा विभाग भरती सरळ सेवा पदभरती 2023 ची अशा प्रकारची विंडो ओपन होईल। त्यावरती तुम्हाला विविध परिमंडळाचे निकाल तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे। आताची जी अपडेट आलेली आहे कोल्हापूर परिमंडळ, सातारा या परिमंडळाची, तसेच नागपूर परिमंडळाची देखील या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे, ती पाहूयात आपण। सर्वात अगोदर पहा, नागपूर परिमंडळ शुद्धीपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठीची उमेदवारांच्या नावाची सुधारित निवड यादी अर्थात शिफारस यादी व प्रतीक्षा यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ठीक आहे। नेक्स्ट पहा, कोल्हापूर परिमंडळ, सातारा या परिमंडळाकडून देखील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठीची सुधारित उमेदवारांच्या नावाची निवड यादी तसेच शिफारस यादी आणि प्रतीक्षा यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। नंतर कोल्हापूर परिमंडळ, सातारा या परिमंडळाचे कालवा निरीक्षक तसेच दप्तर कारकून आणि मोजणीदार या पदासाठीची सुधारित शिफारस यादी आणि प्रतीक्षा यादी अर्थात वेटिंग लिस्ट जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, या परिमंडळासाठी या पदासाठी जर तुम्ही अप्लाय केलं असेल तर या ठिकाणी सुधारित निवड यादी जी आहे ते तुम्ही या व्ह्यू बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर डायरेक्टली PDF ओपन होणार आहे। ठीक आहे। आपण फॉर एक्झाम्पलसाठी कोल्हापूर परिमंडळ, सातारा कालवा निरीक्षक, दप्तर कारकून, मोजणीदार या पदासाठीची सुधारित उमेदवारांच्या नावाची निवड यादी डाउनलोड करून पाहूयात, म्हणजे आपल्याला डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल। ठीक आहे। सो ही PDF मी या ठिकाणी डाउनलोड करून घेत आहे। त्यावरती तुम्हाला कालवा निरीक्षक, दप्तर कारकून आणि मोजणीदार या पदासाठीची जी काही निवड यादी आहे त्या निवड यादीमध्ये तुम्हाला तुमच्या नावाचा समावेश आहे का ते या ठिकाणी पाहता येणार आहे। ठीक आहे। सो याची लिंक तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही PDF जी आहे ते डाउनलोड करून घ्यायची आहे आणि त्यावरती त्या लिस्टमध्ये तुमचं नाव या ठिकाणी चेक करायचं आहे। ठीक आहे। सो आता ही PDF डाउनलोड झालेली आहे। यामध्ये विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या ज्या प्रवर्गातून तुम्ही अप्लाय केलेलं असेल त्या प्रवर्गानुसार किती कट ऑफ गेलेला आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। ठीक आहे। आता हा कॅनल इन्स्पेक्टर या पदासाठी पहा, टोटल नंबर ऑफ पोस्ट जर पाहिले तर 153 पोस्ट होत्या आणि त्यानुसार कॅटेगरी वाईज या ठिकाणी किती कट ऑफ गेलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। SC जनरलमधून वॅकन्सी जर पाहिले, वॅकन्सीज ॲज पर ॲडव्हर्टाइजमेंट 5 वॅकन्सी आणि कॅन्डिडेट रिकमेंडेड फॉर द रिक्रुटमेंट 5। ओके। आणि नंबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मेरिट नंबर आणि कट ऑफ जी लागलेला आहे 172.44 मार्काचा। ठीक आहे। सो अशा पद्धतीने जे काही पॅरलल रिझर्वेशन आहे त्यानुसार देखील तुम्ही या ठिकाणी प्रत्येक पोस्टसाठी तुम्ही कट ऑफ जे आहे ते कॅटेगरीमधून तुम्ही चेक करू शकता। ओके। सो आता महत्त्वाचं म्हणजे काय असणार आहे ते तुमचं नाव या लिस्टमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे ते, आणि नियुक्ती संदर्भात काय अपडेट आलेली आहे तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहा, नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांच्या नावाची यादी। ओके। सो या ठिकाणी कॅनल इन्स्पेक्टरसाठी पहा, मेरिट नंबर, ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर, तुमचं नाव आणि ज्या प्रवर्गातून तुम्ही अप्लाय केलं असेल त्या प्रवर्गाचं नाव आणि ज्या प्रवर्गातून तुमची फायनल नियुक्ती जे सिलेक्शन असणार आहे निवड यादीमध्ये ज्या प्रवर्गातून झालेलं आहे त्या प्रवर्गाचं नाव तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत ते देखील या ठिकाणी फायनल शो होत आहे। ठीक आहे। सो महत्त्वाची जी अपडेट असणार आहे ते नियुक्ती संदर्भाची आपण थोडक्यात जाणून घेऊया, काय अटी आणि काय शर्ती देण्यात आलेल्या आहे नियुक्ती संदर्भात। ओके। सो पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक यांची शिफारस यादी ही मान्य महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण छत्रपती संभाजीनगर येथील दाखल याचिका क्रमांकानुसार जी काही याचिका दाखल करण्यात आली त्यानुसार अंतिम निर्णयाच्या अधीन राहून या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे।
ओके, आणि त्यानुसार पहा जे काही सामाजिक आरक्षण आहे, समांतर आरक्षण दावा केलेल्या उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस ही खालील अटींच्या व प्रमाणपत्रांची पूर्तता करण्याच्या अधीन राहून या ठिकाणी तुमची निवड जी आहे ते फायनल या ठिकाणी केली जाणार आहे। निवड यादीतील जे काही दिव्यांग कॅन्डिडेट आहेत पहा, त्यांच्यासाठी जे दिव्यांग उमेदवार दिव्यांग प्रमाणपत्र हे वेगळ्या जिल्ह्यातील असेल किंवा रहिवासी जिल्हा वेगळा असेल अशा उमेदवारांनी काय करायचं आहे, रहिवासी जिल्ह्यातील शल्य चिकित्सक वैद्यकीय मंडळाचे दिव्यांग प्रमाणपत्र देणेच या ठिकाणी अनिवार्य असणार आहे। यासाठी सातारा कार्यालयातील संबंधित वैद्यकीय मंडळांना याबाबत कळवलेले आहे असून संबंधित उमेदवारांनी वैद्यकीय तपासणी करून उचित वैध प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच त्यांची नियुक्तीचे आदेश जे आहे ते निर्गमित करण्यात येईल असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे। आता ह्या ऑर्डर ज्या आहेत या ठिकाणी अटी आणि शर्ती ज्या सांगितलेल्या आहेत त्या सर्वच पदांकरिता सर्व परिमंडळाला या ठिकाणी लागू असणार आहे। ठीक आहे, अन्य दिव्यांग उमेदवारांबाबत ज्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र ज्या जिल्हा शल्यचिकित्सक मंडळ निर्गमित केले आहे त्यांच्याकडून पुनः या ठिकाणी वैधतेबाबत दृढीकरण करून घेणे या ठिकाणी आवश्यक असणार आहे आणि त्या पद्धतीने या ठिकाणी ही प्रोसेस जी आहे ते सुरू असणार आहे। ठीक आहे, दृढीकरण प्राप्त झाल्यानंतर संबंधित उमेदवारांची वैद्यकीय तपासणी होईल, अर्थात मेडिकल होणार आहे। नंतर त्याबाबत त्या पदासाठी संबंधित पदासाठी काम करण्यास सक्षम असल्याबाबतचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर नियुक्तीचे आदेश जे आहे ते निर्गमित करण्यात येतील असं या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। ठीक आहे, विद्यार्थ्यांनो जे काही पॅरलल रिझर्वेशन आहे त्या पॅरलल रिझर्वेशनच्या अधीन राहून तुमच्या नियुक्ती या ठिकाणी फायनल ज्या काही जॉईनिंग ऑर्डर आहेत त्या देण्यात येणार आहेत। ठीक आहे, सो जर स्पोर्ट्स पर्सन कॅन्डिडेट असेल तर त्याचा संपूर्ण या ठिकाणी सर्टिफिकेट आहे तो व्हॅलिडेट किंवा ऑथेंटिक आहे का ते सर्व चेक केलं जाणार आहे आणि नंतर मेडिकल घेतलं जाणार आहे। मेडिकल नंतर तुमची जी आहे नियुक्ती जी आहे ते या ठिकाणी नियुक्तीचे आदेश जे आहे ते निर्गमित केले जाणार आहेत किंवा योग्य कार्यवाही नियुक्ती संदर्भाची केली जाणार आहे। ओके, आणि समन्वयक समिती गटक सरळसेवा पदभरती मार्फत नियुक्ती शिफारस झाली म्हणजे अंतिम नियुक्ती झाली असे नाही, तर पुन्हा आवश्यक प्रमाणपत्राची वैधता तपासणी तसेच मूळ कागदपत्रांची फेर तपासणी झाल्यानंतर नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून सविस्तर नियुक्ती व पदस्थापनेचे आदेश निर्गमित करण्यात येतील यांची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। ठीक आहे, आफ्टर दॅट तुमची जे काही डॉक्युमेंट आहेत ते या ठिकाणी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आणि तुमचं मेडिकल जे काही हे आहेत ज्या काही सर्टिफिकेट असणार आहेत त्या ऑथेंटिकेशन झाल्यानंतर तुमच्या नियुक्तीचे आदेश जे आहे ते निर्गमित करण्यात येणार आहे। ठीक आहे, आणि श्री विकास दत्तात्रेय बनसोडे यांची पुरुष खुला वर्गातून नियुक्तीसाठी शिफारस केलेली असून त्यांची आवश्यक ती चारित्र्य पडताळणी झाल्यानंतर त्यांचे नियुक्तीचे आदेश जे आहे ते निर्गमित करण्यात येईल असं या ठिकाणी समन्वयक समिती तथा अधीक्षक अभियंता सातारा सिंचन मंडळ व परिमंडळ अधिकारी कोल्हापूर परिमंडळ सातारा यांच्या मार्फत या ठिकाणी ही जी आहे ते अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ओके, सो विद्यार्थी मित्रांनो या संदर्भातही जर तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंट्स करून नक्की सांगायचे आहे। ओके, त्या कॉमेंट्सचं रिप्लाय आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहोत। ओके, सो जर तुम्हाला माहिती समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि नवीन चॅनल पाहता असेल तर सबस्क्राईब जरूर करायचं आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।